आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तेजू, बरी आहेस ना तू? हा म्हणजे मला काय झालंय? एकदम ठीक आहे मी। माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघून तुला मी दुःखी असं वाटतंय का? बघ किती छान असते मी। तेच तर पचना झालंय मला। तू किती बी खुश असली ना तरी एवढी कधीच हसत नाही तेजू तू। दादा, माझ्या चेहऱ्यावरून सगळं ओळखायला लागलंस तर मी कशी काय लपू तुझ्यापासून? नको की एवढं ओळखू मला। काय झालं? मनात काय असेल तर बोल। कसली काळजी चालते का तुला? हा? काय झालं रडायला? शांत हो, रडू नको, रडू नको, मी आहे ना। बोल, माझ्यापाशी बोल। दादा, अख्ख्या जगाने जरी मला एकटं सोडलं ना तर तू मला सोडून जाऊ नकोस हा। तुला मिठी जरी मारली ना की एकटेपणा दूर होतो माझा। तुझा नुसता आवाज जरी ऐकला ना की आधार वाटतो मला। तू कायम असाच असशील ना माझ्यासोबत दादा? हा, हे येडी बाई, अरे काय प्रश्न झाला का? हा, मी तुझ्यासाठी आहे ना, यमाशी लढून परत येते मी। काय काय पण काय विचारते तू? खरंच माझ्यावर हल्ला झाला म्हणून घाबरलीस ना तू? हे बघ, एकदम ठणठणीत आहे मी। तुला माहितीये का, माझ्या प्रत्येक श्वासावर आहे ना माझ्या बहिणींची नाव आहेत। तू कसलीच काळजी करायची नाही, मी कायम इथं असणार आहे तुझ्यासाठी। बस की आता, किती रडशील, किती पाणी आणशील डोळ्यातनं? ते गुरुजींनी काय सांगितलं आठवतंय ना? काय म्हणले ते? बाळावर प्रत्येक गोष्टीचा परिणाम होणार आहे। तू जर अशीच रडत बसली ना तुझं बाळ बी रडकं होईल। चालेल तुला? पाहिजे तुला रडकं बाळ? पाहिजे का? पाहिजे का? नाही ना? हस हस हस। आता बघ कशी गोड दिसते माझी ती। रडायच नाही काय? तू येईपर्यंत मनात सगळं साचवून ठेवणार आहे मी दादा। लवकर ये, तू आलास की मला सगळं सांगायचंय तुला। डॅडी बोलवलं का? लाज कशी वाटत नाही तुम्हाला किती वेळा सांगितलंय, जी काय लफडी करायची गाव बाहेर करायची, पण नाही तुम्हाला। बापाला उघडं करून त्याला उन्हात ठेवण्यात मजा येते। बघू त्या सगळ्या गावाला बापाची उघडी पडलेली आबरू। किती मोठी चूक करून बसला चिरंजीव। चित्त्याची चाल चालायला कधी शिकणार तुम्ही? सावध राहायला कधी शिकणार तुम्ही? तुमच्यामुळं त्या दळभाद्री लोकांसमोर हात पसरायला लागतात आम्हाला। हेच बघायला आवडतं का तुम्हाला? हा डॅडी, चूक झाली, तुम्ही म्हणाल ते प्रायश्चित करायला तयार आहे। परत अशी चूक होणार नाही। चिरंजीव, एखादी चूक अशी अंगाशी येते की दुसरी चूक करायला संधीच मिळत नाही। लक्षात येतंय का तुमच्या? तुमची बायको घर सोडून गेली, तिला परत घरी आणणं सोपं नाही। त्यात हे सगळं ज्या सूर्याच्या कानावर गेलं तर तो तर जीवच घेईल तुमचा। लक्षात ठेवा, तेव्हा आम्ही सुद्धा मध्ये पडू शकणार नाही। डॅडी, अहो तुम्ही जर असे हात काढून घेतले तर कसं होणार? असं करू नका प्लीज। पाप होणार आहात तू, तरी बी अजून बापासमोर हात जोडायला लागतायत, नाक घासायला लागते। करता कशाला असे धंदे? हा,
घ्या हे काय अटकपूर्व जामीन. अटकपूर्व जामीन? हे जे काय तुम्ही केलंय ना, हे आपल्या सुनबाई जेव्हा तोंड उचकटतील तेव्हा आपल्यावर चांगलं शेकणार आहे. शेकायला नको म्हणून वार होण्याआधीच करायचा हा पलटवार. कधी करायचा, कसा करायचा हे आल्यावर सांगू आम्ही. तुम्हाला माहिती आहे आपण फिरायला आलो ना की आपल्याला शिकायला मिळतं. तेव्हा माणसं नाही ना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेलं पाहिजे, नवीन जागी भेट दिली पाहिजे, नवीन माणसांना भेटलं पाहिजे. त्यामुळं माणूस समृद्ध होतो आणि माणूस घडत जातो. सूर्या रे किती छान बोलतोयस तू. अगं कीर्तनात ऐकलं होतं मी. अरे हो, पण एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडत नाहीयेस ना, हे जास्त महत्वाचं. आता एवढी चांगली ठिकाणी आलोय म्हणल्यावर एवढं चांगलं चांगलं जर आठवणार ना. हे मात्र खरं बोललास. नानाने ना खरंच खूप छान जागा निवडली. होय. हो दादा वहिनी, इकडेच बडबड करत बसू नका, चला आतमध्ये पटकन. नाही नाही चल चल. बोलतो निसर्गाने. अरे हो तर अरे मी ऐकलंय. अगं धनु सावकाश. अरे धनु, ओके, काय हरकत नाही. वेटर, अजून एक ड्रिंक घेऊन ये. अजून 2 सांगा. ते काय आहे ना, आम्ही लय लांबनं चालत चालत आलोय, त्यामुळे लय दमाला झालंय, लय ताण लागली. तसं तर लय भूकच लागलीये, पण जाऊ दे, सध्या ह्याच्यानंच भागवते. अगं धनु काय आहे, तुला काय खाण्यापिण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही काय? बोललात, एक संधी सोडत नाही तुम्ही मला बोलायची. आणि लोकात असलं की तुम्हाला जास्त सुचतं ना. हो घ्या, धरा, प्या. तू पण ना नुसतं खायचं आणि रुसायचं. तू पण हे माझ्यात मला काय बोलायचं आता मी घेऊन का नाही, मला बोलायचं नाही, बोले ना. ही हनीमूनला चाललीत ना. नवीन येत रे ते, प्रेमाची भांडणं असतात ही.